नमस्कार मंडळी. हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये आवळे यायला सुरुवात होतात. तर आज आपण ना वर्ष ते 2 वर्ष छान असा टिकणारा आवळ्याचा मस्त असा एक चटपटीत पदार्थ बनवतोय. आवळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म आहेत. आवळा खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहते. डायबिटीस म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांनी आवळ्याचे सेवन जरूर करावे. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना मस्त असे ताजे रसरशीत आवळे घेतलेले आहेत. हे बघा, आता वजनी म्हणाल तर हे साधारण ना अर्धा किलो आवळे मी इथं घेतलेले आहेत. तर सर्वात अगोदर आपण हे आवळे स्वच्छ धुवून घेऊयात. आवळे आपले स्वच्छ धुवून झाले की एक एक आवळा स्वच्छ पुसून आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने कोरडा करून घेऊया. तर इथे हे आवळे ना स्वच्छ धुवून पुसून मी चांगले कोरडे करून घेतलेले आहेत. हे बघा, यावरती ना आपल्याला पाण्याचा अजिबात अंश ठेवायचा नाही, म्हणजे आपला पदार्थ जास्त दिवस टिकतो, लवकर खराब होत नाही. आपण आता हे आवळे ना किसून घेऊया. त्यासाठी इथे मी ना छोट्या किसणीचा वापर करतेय, म्हणजे आपले आवळे छान असे बारीक किसले जातील. आपण आता हे आवळे किसून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय, मस्त आपला हा आवळा किसून झालेला आहे. हे बघा, आता अशाच पद्धतीने सगळे आवळे आपण किसून घेऊया. चला, इथे आपले सगळे आवळे मस्त असे किसून झालेले आहेत. हे बघा, आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आवळे आपले किसून झाल्यानंतर ह्या बिया शिल्लक राहिलेल्या आहेत ना, ह्या आपल्याला टाकायच्या नाहीत बरं का. यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म आहेत. तुमचे केस गळत असतील, केस रुक्ष झाले असतील, तर ह्या बिया ना पाण्यामध्ये चांगला उकळून घ्यायच्या आणि त्या पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे. छान असा फायदा होतो. तर आपण इथे अर्धा किलो आवळे घेतले होते, त्यासाठी इथे मी ना 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. गूळ छान असा बारीक चिरून घेतलेला आहे. आपण आता हा कढईमध्ये काढून घेऊया. तर गॅसवरती मी स्टीलची कढई ठेवलेली आहे. शक्यतो आपल्याला स्टीलच्या कढईचाच इथे वापर करायचा आहे. आता यामध्ये ना आपण गूळ घालूया. त्यानंतर किसलेला आवळा यामध्ये घालायचा आहे. आवळा घालून झाला की 5 लवंगा यामध्ये घालूया. सोबतच 3 काळ्या मिऱ्या यामध्ये घालायच्या. त्यानंतर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा यामध्ये घालूया. त्यानंतर एक वेलची घालायची आहे. आता काय करायचंय, हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय आणि गूळ वितळवून घ्यायचा आहे. छान असं मिक्स करून घेऊया. इथे मी ना गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर किंवा अर्धी साखर अर्धा गुळ वापरला ना तरी सुद्धा चालेल. तर इथे तुम्ही बघू शकता, गुळ पूर्णपणे वितळलेला आहे. हे बघा, आता ह्या वितळलेल्या गुळामध्ये ना आवळा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाहीये बरं का. लो फ्लेम वरतीच आपल्याला हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता, आपले हे मिश्रण ना घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, आता यामध्ये आपल्याला पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे. त्यानंतर पाव चमचा साधं मीठ यामध्ये घालूया. अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. आता ही मिरची पावडर घातल्यामुळे ना आपल्या पदार्थाला छान असा रंग येईल. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे.
इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण थोडंसं घट्ट होईपर्यंत चांगलं शिजवून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण ना परतून मी छान असं घट्ट करून घेतलेलं आहे. हे बघा, यापेक्षा खूप जास्त घट्ट करू नका, नाहीतर मिश्रण कडक होऊ शकतं. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे आपला आवळ्याचा चुंदा बनवून तयार झालेला आहे. चवीला जबरदस्त लागतो. हा थंड झाला की हवा बंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. 1 ते 2 वर्ष छान असा टिकतो, अजिबात खराब होत नाही. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. आपण आता हा चुंदा ना काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.